आम्हाला इतकी पावभाजी आवडते ती, आम्हाला तर रात्री तर खालीच पोट भरणं, पण सकाळी पण आम्हाला डब्याला पण न्यायची होती. तर सगळ्यांनी पावभाजीचा नाश्ता केला आणि थोडीशी राहिली होती ती डब्याला घेऊन गेली मुलं. आणि नाही का इकडं म्हणजे गावाला जायचं होतं, ते कालच आले होते पण त्यांना आज लगेचच गावाला जायचं होतं. मुलांनी खूप आग्रह केला, आजी आजचा दिवस राहा, पण काही गावाला त्यांची उद्या महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे ते काही राहिलं नाही, त्यांना जायचंच होतं. मग इकडं ते अशा पटापट निघाल्या होत्या बघा. आम्ही इकडं रस्त्याने चाललो होतो, मी चालले होते त्यांना सोडवायला खालपर्यंत बस स्टॉपपर्यंत, आणि आम्ही मंदिरात पण जाणार होतो तसंच, आणि तिथून नंतर दुकानात पण जायचं होतं म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले होते. साड्या घ्यायला जायचं होतं. आणि इकडं मस्त असं समोर होता महादेवाचं दर्शन पण घ्यायचं होतं आम्हाला. तिकडे महादेवाच्या मंदिरात पण गेलो, तिथं पिंडीचं छान दर्शन घेतल्यानंतर विठ्ठल रुक्माईचं मंदिर पण, म्हणजे इथं लागूनच 2 मंदिर आहेत, मी नेहमी जात असते तुम्हाला तर माहितीच आहे. त्याचं विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतलं आणि नंतर मग तिथंच जवळच जैन मिल पण आहे, नवीन झाले आत्ता. तर तिथं आम्ही गेलो होतो साड्या घ्यायला. तर तिथं 2-3 साड्यांची मावशीने खरेदी केली आणि त्यानंतर लगेचच घरी आले. तिथं त्यांना मी बस स्टॉपवरती बसून दिलं आणि लगेचच घरी आले, कारण मला पूजा करायची होती. इकडं मस्त सगळं पूजेची तयारी करून घेतली, छान रांगोळी काढली, आरती केली आणि लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. संध्याकाळी मस्त मी ज्वारीच्या भाकरी, वरण भात आणि गवार केली होती. तर संध्याकाळी मला तर काही उपास सोडायचा नव्हता, तर बाकीच्यांसाठीच मी हे केलं होतं. तर चला, आपला व्हिडिओ कसा वाटला असं मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.